चला झटपट आपल्याला सोयाबीन वडीची भाजी बनवायची आहे। आता ज्यावेळेस बघा भाजीला वगैरे काही नसतं त्यावेळेस मग मी अशी करत असते। मला आवडते सोयाबीन वडीची भाजी। अगदी छोट्या आकाराच्या घेतलेले आणि गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं ते भिजत ठेवले ते। त्याच्यानंतर पाणी त्याच्यातलं असं पिळून काढून घेतलेलं आहे। चला त्याच्यानंतर आता कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये आता नेहमीसारखं आपल्याला तेल घालायचं। आता तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। आता मी भाज्यांमध्ये नेहमी तेल कमी घालते। आता इथे बघा मोहरी घातलेली, मोहरी छान तडतडू द्यायची, नंतर जिरं घालायचं, नंतर कांदा पण छान परतून द्यायचा, त्याच्यानंतर आलं आणि थोडासा लसूण ठेचून घातलेला आहे। त्याच्यानंतर आहे ना टॅमॅटो घालून घेतला, तो पण छान असा फ्राय झाला। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे वाटण घातलेले कांदा खोबऱ्याचं। नंतर इथे सुके मसाले घालून घ्यायची। आता मिरची, हळद आहे, मीठ आहे, धना पावडर आहे आणि गरम मसाला आणि घरगुती काळं माझा मसाला आहे। चला अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, अगदी थोडं, अर्ध्या ग्लासला पण कमी पाणी घातलेले बघू शकता। आणि आता ही सोयाबीन वडी याच्यामध्ये अशी टाकून दिलेली आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं। बघा 5 मिनिटं झालेले। आता आपण मिक्स करून घेऊ। आता माझ्याकडे कोथिंबीर नाही, वरून भरपूर अशी कोथिंबीर घाला। चला भाजी तयार झाली। त्याच्यानंतर इथे बघू शकता जी व्हाईटवाली आहे ना, म्हणजे हे बेबी आहे ना, तर तिचे डोळे आहे ना दोन्ही पण वेगळे बरं का। ही व्हाईटवाली ना तिची, ब्लॅकवाली ना ही, आणि ही दोघी जणी बहिणी त्या ब्लॅक अँड व्हाईट। आता ती एक सुपामध्ये बसली बघा व्हाईटवाली, आणि तिची ना तिच्याबरोबर भांडण चाललंय, तर कारण का तिला त्याच्यामध्ये बसायचं आहे म्हणून। आता इथे बघा सकाळीच पण टिफिनसाठी एक भाजी झाली, त्याच्यानंतर पण दुसरी भाजी झाली। त्याच्यानंतर आपले भांडे वगैरे ओटा सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी।